वर्षाच्या स्वागताचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे आणि आज पार्श्वभूमीवर अनेकांनी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथून मांडवा, अलिबाग, रेवदंडा गाठलेला आहे। दुसरीकडे 31st आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झालेत। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटीवर मोठी गर्दी होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। तिकडे मरीन ड्राइव्ह परिसरात देखील मुंबई पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलंय। नरिमन पॉइंट ते प्रिन्सेस फ्लायओव्हर हा रस्ता बंद करण्यात येणार आहे। नववर्षाच्या स्वागताचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। प्रत्येकाने 31st साठी काही ना काही प्लॅन आखलेले आहेत। बहुतांश मुंबईकर आसपास असलेल्या पर्यटन स्थळी जाऊन नववर्षाचे स्वागत करतात, तर अनेकांनी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथून मांडवा, अलिबाग, रेवदंडा गाठलेला आहे आणि समुद्र मार्गाने जाण्यासाठी वॉटर टॅक्सी, स्पीड बोट, रोरोचा पर्याय इथे उपलब्ध झालाय। यात स्पीड बोटला पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय। या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि गत वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सध्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जमलेले आहेत। मोठ्या संख्येत मुंबईकर आलेले पाहायला मिळतात। वेगवेगळ्या प्रकारे आनंद लुटतायत, बोटीची सफर करतायत, गेटवे ऑफ इंडिया पाहायला येतात आणि सर्वात जास्त यावर्षी यॉटला म्हणजे स्पीड बोटला मागणी आहे। याचं कारण ही स्पीड बोट तुम्हाला अलिबाग, मांडवा या ठिकाणी तब्बल 20 मिनिटात पोहोचवते। साध्या फेरीने आपण जर गेलो तर त्याला 1 तास तरी लागतो, मात्र स्पीड बोट तुम्हाला लवकरात लवकर तिथे पोहोचवते। या बोटीची किंमत तब्बल 7,000 पासून आहे। याचं सध्या ऑनलाईन बुकिंग केलं जात आहे आणि त्यानंतर आपण येणाऱ्या पर्यटकांचा उत्साह पाहू शकतो। किती मोठ्या संख्येत ते मांडवा, अलिबाग या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक आहेत। या बोटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोट्स ठेवण्यात आले आहेत, लाईफ सेव्हिंग जॅकेट्स ठेवण्यात आलेले आहेत आणि एकूणच मुंबईकरांनी नवीन वर्षाचा प्लॅन आखलेला आहे आणि 2 वर्षानंतर इतक्या जल्लोषात कोणत्याही नियमांविना त्यांना नववर्षाचं स्वागत करता येणार आहे। त्यामुळे गेटवे ऑफ इंडियावर या पर्यटकांची, विदेशी असतील किंवा महाराष्ट्र बाहेरील पर्यटक असतील, त्यांची सगळ्यांची गर्दी जमलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये वरळी परिसरातील गोपचर इमारतीमधील रहिवासी अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत करतात। यंदा या ठिकाणी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या पुतळ्याचे दहन करत नववर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून वाईट प्रवृत्तीचं दहन करून नववर्षाचे स्वागत करण्याची गोपचर इमारतीमधील रहिवाशांची परंपरा आहे। मुंबईतल्या वरळी परिसरातील एक सोसायटी आहे जी गेली 30 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करत असतं। वर्षभरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी असतात त्याचा संहार 31 डिसेंबरच्या रात्री केला जातो आणि नवीन वर्षाचं स्वागत पुन्हा एकदा नवीन उत्साहात केलं जातं। यावर्षी आपण जर बघितलं तर यांनी इथं क्रूर कर्मा अफजल आफताब पुनावाला याचा पुतळा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। या पुतळ्याचं दहन 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता केलं जाईल आणि नवीन वर्षाचं स्वागत या वाईट आणि क्रूर कर्मा व्यक्तीचा निषेध करून केला जाणार। आपल्याबरोबर या सोसायटीचे रहिवासी आहेत, जे तरुण पण आहेत आणि गेले ते कदाचित त्यांच्या लहानपणापासून हा सगळा प्रकार बघत असतील। काय सांगाल, कशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम केला जातो? आज वरळी गोपचर बिल्डिंग म्हणजे वर्षाच्या अखेरीस वर्षामध्ये ज्या काही वाईट घटना घडतात त्याचा प्रतिबिंब इथे आम्ही साकारतो। यावर्षी जो काय आफताब पुनावालांनी जे श्रद्धा वालवकरची जी काय हत्या केली, तुकडे तुकडे जी हत्या केली, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्या आफताब पुनावाल्याला बॅडमॅन म्हणून उभं केलं आहे आणि 31 डिसेंबरच्या रात्रीला फाशी देऊन त्याचं दहन करणार आहे। आणि या ठिकाणी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे आम्ही मागणी केली आहे की यूपी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा लव जिहाद कायदा लवकरात लवकर लागू करावा। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।